हे गाईज, गुड इव्हनिंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग चालू करतोय संध्याकाळी आणि आज आहे नाईट शिफ्ट. आणि त्याआधी आज आम्ही आता उपमा बनवणार आहे आणि उपमा खाणार आहे आणि मग ऑफिसला जाणार आहे. तर आज मी तुम्हाला दाखवेन की ऑफिसमध्ये नाईटमध्ये मी काय काय करतो, कसं प्रकारे नाईट लाईफ राहते. सकाळी आता इथून जाताना बसमध्ये गर्दी राहते का नाही, नाईटला पूर्ण असं वेगळंच आहे. कारण का 10 वाजता तिकडून तर इकडे येताना गर्दी एवढी नसते, पण इकडून जाताना काय काय वेळेला गर्दी राहते. परत सकाळी आणि परत तिकडून येताना इकडे गर्दी असते का नाही, इकडून जाताना तर नसते सकाळची 8 वाजता तरी, पण तिकडून 8 वाजता येताना काय गर्दी असते का नाही हे सगळं तुम्हाला दाखवतो. नाईटमध्ये काय असतात. तर आता रूमवरती आहे आणि आपल्याला अजून टाईम आहे. आता वाजलेले आहेत 7 आणि आता आपण बनवणार आहे उपमा. गाईज, आता या भांड्यामध्ये रवा काढून घेतलेला आहे. आता रवा पहिला मस्तपैकी गरम करून भाजून घेतो आणि मग तिकडं आपला शुभम कांदा किंवा बाकीचे जे काय लागणार आहे ना, कांदा, मिरची, कढीपत्ता हे त्यांनी सगळं कट करतोय. तोपर्यंत मी इकडं भाजून घेतो मस्तपैकी रव्याला. रवा शुभम इथं कांदा मिरची त्यानं कट करतोय. रवा आता भाजून झालेला आहे, असा लालसर झालेला आहे थोडाफार. आता मी या ताटामध्ये रवा काढतो. या ताटामध्ये रवा भाजलेला काढलेला आहे. इथं जिरा मोहरी आहे, शेंगदाणा आणलेलं आहे आणि हळद आणि तेल. आणि ह्याच्यामध्येच या भांड्यामध्ये आता आपण हे बनवणार आहे. शुभमने इथं कटन करून ठेवलेलं आहे. फक्त आता कढीपत्ता आणि कोथिंबीर मागवलेलं आहे, ती यायचे. ती आली की ते पण कट करून ठेवलं. चला तर आपण तोपर्यंत बनवायला घेऊ. आता तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर आता तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण तडका मारू. अजून गरम व्हायचं आहे गाईस थोडं. आता होऊन जाईल 2 मिनिटात, असं काय नाही एवढं. तेल चुकून गरम नव्हतं झालं पण आता गरम होतंय. आता काय करायचं, आता याला इलाज नाही. आता गरम आहे का नाही चेक करायच्या आधीच वाफ आली म्हणून टाकलं. आता टाकते मिरची. कांदा आता भाजून झालेला आहे. आता मी यामध्ये टाकतोय हळद. तर यामध्येच टाकतोय मीठ. आता पाणी टाकलेलं होतं ते गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण आता रवा टाकू. मीठ ऑलरेडी मी टाकलेलं होतं पाणी टाकून झाल्यावरती. आता फक्त रवा टाकू आणि मस्त याला मिक्स करू आणि आपला उपमा लवकर तयार होईल. गाईज, निखिल कोरे टाकणार आहे यामध्ये रवा आणि मी मिक्स करून घेणार आहे. तर आता रेडी झालेला आहे उपमा. आता झाकण तेल लावून आलेलो आहे मी आणि आता फक्त थोडा वेळ थांबणार आहे रवा तेल मोरायला. मग आपला उपमा रेडी. आपण जेवू मस्त की ऑफिसला जाऊ. तर माझा आता उपमा खाऊन झालेला आहे आणि मी आता रेडी सुद्धा झालेलो आहे ऑफिसला जाण्यासाठी. तर चला आता आपण जाऊया. तर आपल्याकडे बाईक आहे अंकुशची. तर ते बाईकवरून आपण जाणार आहे आज ऑफिसमध्ये आणि उद्या मग बसने यावं लागेल. तरी चला आता जाऊया ऑफिसकडे. चलो गाईज, आजपासून नाईट लाईफ चालू होते. नाईट व्लॉग्स येत राहतील. नाईट्स व्लॉग म्हणजे नाईटची जे काय असतील तर तुम्हाला सांगेन मी. तर चला आता काहीच आम्ही आलेलो आहे पेट्रोल पंपावरती गाडीमध्ये पेट्रोल टाकायला. आता पेट्रोल पंपावरती थांबलेलं आहे आणि तिथं आपली गाडी आहे. पेट्रोल भरून झाले की मग आपण जाऊ ऑफिसमध्ये. तर काहीच आता आम्ही ऑफिसमध्ये पोचलेलो आहे. हे बघा सामने आहे बिल्डिंग आणि आता जस्ट ऑफिसमध्ये रीच झालेलं आहे. तर जाऊ ऑफिसमध्ये वरती आणि काम करूया मस्त. आणि मग काहीच सर बघू काय काय काम पेंडिंग आहे. आणि आज तर पहिलाच डे आहे आणि बघू आज झोप येते का नाही. युजली मी तर झोपत नाही, पण बघू आज काय होतं काय माहिती. पूर्ण अपडेट देईन मी गाईज तुम्हाला सगळं. आज झोपलो का नाही ते ऑफिसमध्ये मी. आता गाईज 5 वाजले पाठीचे आणि आता माझं थोडंफार पंचायत काम होतं ते काम झालेलं आहे. आणि आता झोप पण अशी जरा जरा येते. पण मी आलो आहे आता चेहरा धुवायला. तर आता काही तास जोरलेले 8 वाजता तर आपली शिफ्ट संपते. तर त्यामुळं आता थोडा चेहरा धुतो, परत जातो डेस्कवरती आणि आता तर जागावर राहावं लागेल. आता झोपलं की मग परत ना मग झोप पण येणार नाही नंतर दिवसभर. आणि आता झोपून पण नाही चालणार. कधी इश्यू आला तर चेक करायला सारखं ते होतं. मग आता चेहरा धुवायला आलेलो आहे मी. चेहरा देतो आणि परत डेस्कवरती जातो. युजली कसं आज पहिला दिवस आहे ना, डे नंतर नाईटमध्ये आला, त्यामुळं जरा झोप आल्यासारखं होते. युजली एकदा नाईटची सवय झाली की झोप तर काही परत येत नाही सारखी. तर चला आता चेहरा धुऊया, डेस्कवरती जाऊया. हे गाईज, गुड मॉर्निंग. तर कशा आहात तुम्ही सगळे. तर आता माझी शिफ्ट संपलेली आहे. आता वाजलेले आहेत 8 आणि आता तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यात झोप पण खूप आलेलं आहे. आता तुम्ही जाणार बस स्टँडजवळ, तिथून बस पकडेल. त्या आधी मला करायचा नाश्ता. आता काय माहिती कॅन्टीन बंद होतं त्यामुळे रात्री नाश्ता काय भेटला नाही.
ती बोंब असते कधी कधी नाईट शिफ्टमध्ये, ती रात्री कॅन्टीन बंद राहतं, मग काय मिळत नाही काय नाही, मग बाहेर मग 5-6 वाजता मग जावं लागतं. पण मग आज काय गेलो ना मी 5-6 वाजता बाहेर येते ना कुठे काय. पण आता तर मी दररोज आता नाईटला असले की कसं सकाळी नाश्ता करून झोपायचं, परत दुपारी उठल्यानंतर मग 5-6 वाजता जाग येते, मग 7-8 वाजता काहीतरी खायचं जेवणच होतं. एक टाईम जेवण, परत रात्री 2 वाजता नाश्ता, परत सकाळी नाश्ता, असं 2 टाईम नाश्ता, एक टाईम असं जेवण होतं राहतं माझं. पण आता नाईटला ते होतं, डेमध्ये मात्र व्यवस्थित राहतं. 2 टाईम नाश्ता होतो, कधी एक टाईम नाश्ता होतो, 2 टाईम जेवण होतं. पण आता काय नाईलाज आहे. तर चला आता शिफ्ट संपलेलं आहे आणि आता वाजलेलं आहे 8 आणि आता आपण इथून जाणार आहे बस स्टँडवरती. चला, ते बघू शकता ऑफिसच्या बाहेरचा सकाळचा माहोल. स्टँडवर आलतो तर एक बस आली होती, पण यात एवढी गर्दी होती काय विचारूच नका. मागं तर काय गर्दी नव्हती, पण पुढे पूर्ण बस होती. म्हणताना ही बस जाऊ दे म्हणलं, पुढच्या बसने जाऊ. लगेच दुसरी बस आली, ही बस पूर्णपणे रिकामी होती. आता मी बसमधून जस्ट उतरलेलं आहे आणि बघू शकता बाजूला कचराली तलाव आहे आणि आपल्याला करायचा नाश्ता. कधी कधी कचराली तलावाजवळ असणारा, काल किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल, ते असणारा वडा आम्ही खातो नाईटला असेल त्यावेळेला कधी कधी. नाहीतर मग आणि 1-2-3 ठिकाणे नाश्त्याचे जे काही स्पॉट्स असतील याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल तर त्यामध्ये मी जातो कधी कधी. आता मी उतरलेलं आहे, इथून आता जाणार, पहिला प्रथम नाश्ता करणार, नाश्ता करून मग तिथून सरळ रूमवरती जाईन. कारण मग कारण का तो झोप पण खूप आलेलं आहे, तिथून बघू शकता माझ्या डोळ्यामध्ये. आणि नाईट आज पहिलाच दिवस होता त्यामुळे झोप आलेलं आहे. आता बघूया आज दुपारी किती वाजता जाग येते. नाश्त्याला आल्यावर परत मी घेतला होता मेदूवडा आणि चटणी, हे होतं कचराळी तलाव, आणि मी मस्तपैकी नाश्ता खाल्ला. आता माझा नाश्ता करून झालेला आहे, आता नाश्ता करून चाललेला आहे मी रूमवरती आणि वाजलेले आहेत बरोबर आता 9:15. तर मी 8ला निघालो होतो ऑफिसवरून. 8:15ची बस काय मिळाली नाही, तुम्हाला दाखवलं असेल की गर्दी फुल होती. 8:15ची बस सोडून दिली, 8:30च्या बसमध्ये बसलो आणि इथं 8:45पर्यंत पोचलो स्टॉपवरती. 15 मिनिटात नाश्ता झालेला आहे. आता जाऊया आपण रूमवरती, मस्तपैकी झोपूया. आता जस्ट मी रूमवरती पोहोचलेलो आहे आणि आता आंघोळ मी उठल्यानंतर करेन, कारण का आता आंघोळ केली की मग परत झोप येणार नाही. आता डायरेक्ट मी झोपणार आहे. तर हा व्लॉग इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच व्हिडिओ घेऊन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.